स्पीकिंग मध्ये जेव्हा आपण आपल्या मनातले विचार मराठीतले इंग्लिश मध्ये मांडतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक मॉडल वर्बचा वापर कोणता आहे हे समजायला पाहिजे. त्यामध्ये आज आपण मॉडल वर्ब बघतोय MAY मे. तर मे चे एकूण 3 उपयोग होतात. त्यातला पहिला उपयोग होतो पॉसिबिलिटी. जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्यता दर्शवायची असते, एखादी गोष्ट कदाचित घडेल हे सांगायचं असतं, तेव्हा तेव्हा आपण मेचा उपयोग करतो. दुसरा उपयोग आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून परवानगी घ्यायची असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून परवानगी घ्यायची असते, जसं की आपण काय म्हणतो, मी आत येऊ का, मी हे पाहू का, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, मी इथे बसू का, मी आता जाऊ का, हे जेव्हा जेव्हा सांगायचं असतं तेव्हा तेव्हा तुम्हाला मे हे मॉडल वर्ब आठवलं पाहिजे. आणि तिसरा मेचा उपयोग होतो ते म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला सदिच्छा व्यक्त करायची असते, की ज्याला आपण असं म्हणूया की वेल विश किंवा प्रेयर करायची असते, तेव्हा तेव्हा सुद्धा आपण काय करतो, मेचा उपयोग करतो. जसं की मे गॉड ब्लेस यू, मे गॉड हेल्प यू, मे यू लिव्ह लॉंग. तर अशा रीतीनं मेचे एकूण 3 उपयोग होतात. नेमका कोठे उपयोग करायचा हे जास्त त्यानं परिस्थिती बघून ठरवायचं.